नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संघपाल चक्रनारायण आपलं स्वागत करतोय माय अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण 2017चा जो PSIचा पेपर झाला होता त्याचा ॲनालिसिस कंटिन्यू करणार आहे। मागच्या भागात आपण त्याचे 20 प्रश्न बघितले, आजच्या भागात उरलेले 15 प्रश्नाचा जो ॲनालिसिस आहे तो आपण बघणार आहोत। मित्रहो, हा ॲनालिसिस मला देताना याच बरोबर माझे ऑफलाईन लेक्चर्स असतात, त्यामुळे कधी-कधी लेक्चर अपलोड करायला थोडासा उशीर होतो। लेक्चर ॲडजस्ट करून म्हणजे मला ऑफलाईनचा टाइम ॲडजस्ट करून इकडले हे जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत हे रेकॉर्ड करायचे असतात। तर आय होप यू विल अंडरस्टँड इट। चला वळूया आपल्या प्रश्नाच्या ॲनालिसिसकडे। तर प्रश्न आहे, चूज द वर्ड सिमिलर इन मीनिंग टू कंटेजियस। कंटेजियसचा अर्थ काय होतो? कंटेजियसचा अर्थ होतो संसर्गजन्य। संसर्गजन्य म्हणजे स्पर्शाने पसरणारा, एखाद्या गोष्टीच्या एखाद्या व्यक्तीच्या स्पर्शाने पसरणारा असा रोग कंटेजियस हा आजारासाठी वापरतात। याचाच इंग्रजीत दुसरा मीनिंग इन्फेक्शियस म्हणू शकतो आपण याला। इन्फेक्शियस मग हा मीनिंग कुठं दिलेला आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे। पण बाकीच्या वर्ड्सचा अभ्यास झाला पाहिजे। आता कॉन्ग्रियंट म्हणजे काय? तर याला म्हणतो एकरूप। हा गणितात in mathematics you must have come across with this word. Next is contemporary, that means समकालीन। मराठीत याला काय म्हणतो? समकालीन। that means belonging to the same period, same time हा त्याचा अर्थ होतो। तर लक्षात घ्या, इथं अर्थ दिलेला आहे। कंटेजियसचा अर्थ इथं दिलेला आहे, कॉन्ग्रियंटचा अर्थ दिलेला आहे, इन्फेक्शियसचा दिला आहे आणि कॉन्टेम्पररीचा अर्थ दिलेला आहे। तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। हे त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत दिलेले इथं। इन्फेक्शियसचा अर्थ काय होतो? यूज्ड अबाउट डिसीज, इलनेस एटसेट्रा दॅट कॅन बी इझिली पास्ड ऑन टू अदर पर्सन, म्हणजे संसर्गजन्य हा इथं सुद्धा दिलेला आहे। संसर्गजन्य हा शब्द आणि इथं सुद्धा दिसतो, सिनोनिम आहे। ठीक आहे, तर चला आता बघूया या प्रश्नाची, या शब्दाची थोडासा इतिहास। हा जो शब्द आहे कंटेजियस हा 2017ला तर विचारलेला आहे, पण त्याचबरोबर हा 2-3 ठिकाणी आलेला आपल्याला दिसतोय। हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला हा जो पेपर झालेला आहे ॲग्रीचा, महाराष्ट्र कृषी सेवाचा, ॲग्रिकल्चरचा, तर 2017चाच हा पेपर आहे। 30 जुलै 2017ला हा पेपर झाला होता आणि त्या परीक्षेतही या शब्दावरती आधारित प्रश्न विचारण्यात आला होता। तो म्हणजे 2 सेंटेन्सेस इथं दिलेले आहेत। दे हॅव गिवन अस 2 सेंटेन्सेस। द फर्स्ट सेंटेन्स सेज smallpox is a contagious disease. Okay, fine, contagious, and I have told you what is mean by contagious? The one that can be spread by touch, जो स्पर्शाने पसरू शकतो असा म्हणजे संसर्गजन्य। मग हा कंटेजियस जो शब्द आहे, स्मॉल पॉक्स काय आहे? तर स्मॉल पॉक्स हा आजार आहे। स्मॉल पॉक्स काय आहे? हा आजार आहे। मग आजार हा स्पर्शाने पसरणारा इथं दिलेला आहे, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे। नेक्स्ट, फ्रान्स अँड जर्मनी आर कॉन्टिग्युअस कंट्रीज। आता इथं हा एक वेगळा शब्द देण्यात आला, कॉन्टेग्युअस। आता कॉन्टेग्युअसचा अर्थ काय होते? याचा अर्थ होते ॲडजेसंट। याचा अर्थ काय होतो? ॲडजेसंट। मग ॲडजेसंटचा अर्थ काय? तर ॲडजेसंटचा अर्थ होतो लागून, लागून किंवा शेजारी असा त्याचा काय होतो? अर्थ होतो। एक लक्षात घ्या, याचा अर्थ होतो लागून किंवा शेजारी, लागून किंवा शेजारी असा याचा अर्थ होतो। मग फ्रान्स आणि जर्मनी ह्या शेजारी देश आहेत की नाही? तर आहेत। मग कॉन्टिग्युअस सुद्धा बरोबर आहे। दॅट मीन्स बोथ A and 2 आर करेक्ट। पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे। बघा, पहिले कंटेजियस, कॉन्टेग्युअस। आता परत 2018ला MESला एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे। हा जो प्रश्न आहे हा 2017चा ॲग्रीचा, हा सेम पॅटर्न तसाच इथं रिपीट झालेला आहे। मग कसा? मिझल्स इज हायली। आता मिझल्स काय आहे? तर मिझल्स हा एक आजार आहे। मिझल्स गवर ज्याला म्हणतात, हा मिझल्स हा एक आजार आहे आणि हा स्पर्शाने पसरणारा आहे। मग आता आजारासाठी आपण आत्ताच बघितलेला आहे की कुठला शब्द आहे? तर तो आहे कंटेजियस। कुठं दिसते? एक इथं आहे, इथं नाही, त्यामुळे हे उत्तर असणार नाही।
एक इथं आहे आणि बस या दोनच ठिकाणी आहे, त्यामुळे पर्याय 1 किंवा 3 याचं उत्तर असेल. दुसरं म्हणते इंग्लंड इज द ओनली कंट्री टू वेल्स. मग कंट्री कंटेजियस असणार आहे का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 जो आहे तो उत्तराच्या शर्यतीतून बाद होतो. एक देश दुसऱ्या देशाचा शेजारी असू शकतो, मग ते कुठं दिलेलं आहे? कॉन्टिग्युअस, पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. आता हा झाला ॲनालिसिस. आता ही उत्तरं का सांगितले सांगण्याचा एकमेव इथं उद्देश आहे की आपण लक्षात घ्या, प्रश्न रिपीट होतात आणि मी इथं हे जे 2 प्रश्न दिलेले आहेत काही व्होकॅब्युलरीचेही सांगणार आहे. सर्वच्या सर्व तर प्रश्न मी ॲनालिसिसमध्ये थोडासा वेळेच्या अभावामुळे शक्य होणार नाही, पण जेवढे जास्त प्रश्न मला सांगता येतील तुम्हाला की कुठले प्रश्न कुठल्या परीक्षेत रिपीट झाले ते मी इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मग आपल्या लक्षात आला हा 2018ला रिपीट झालेला प्रश्न आहे आणि म्हणजे इथं 2 वेळा आलेला आहे हा प्रश्न. एक 2018ला, एक 2017ला आणि 2017लाच आपण PSIच्या परीक्षेत कंटेजियस हा शब्द आपल्याला आलेला दिसते. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे हिज सिक्रेट कनेक्शन्स विथ अ स्मगलर हॅव ब्रॉट हिम अंडर अ क्लाउड. ब्रॉट हिम अंडर अ क्लाउड म्हणजे काय? शंकेच्या घेरात आणणे म्हणजे टू ब्रिंग समबडी अंडर सस्पिशियन. टू ब्रिंग somebody under suspicion. आणि कुठं दिलेला आहे हा शब्द प्रयोग? तर हा दिसतो पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे याचं उत्तर आहे. मग कन्फ्युजन काय? कन्फ्युजनसाठी याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला बरेचसे शब्द दिलेले आहेत. कन्फ्युजनसाठी लक्षात घ्या, कन्फ्युजनसाठी कुठले कुठले शब्द येऊ शकतात. मी ज्या वेळेला कन्फ्युजन म्हणतो या कन्फ्युजनसाठी फ्लेमोक्स्ट येऊ शकतो, MOXED, फ्लिमोक्स्ट हा सुद्धा शब्द प्रयोग केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर बिविल्डर केला जाऊ शकतो, बिविल्डर हा शब्द केला जाऊ शकतो. परप्लेक्स हा शब्द येऊ शकतो. परप्लेक्स्ड म्हणजे सुद्धा काय होते? परप्लेक्स्ड म्हणजे सुद्धा टू कन्फ्यूज होते, इन कन्फ्युजन होते. किंवा मग याला जर इडियम लागत असेल तर याला मी टू बी लॉस्ट इन क्लाउड हा एक शब्द प्रयोग याच्यासाठी केला जाऊ शकतो. टू बी लॉस्ट इन क्लाउड, टू बी लॉस्ट इन क्लाउड्स म्हणजेच काय? गोंधळात असणे हा त्याचा अर्थ आहे. हे झाले पर्याय क्रमांक पहिल्यासाठी येणारे वेगवेगळे शब्द प्रयोग. मग अंडर अ वर्स्ट सिच्युएशन, टू फाइंड वन सेल्फ बिटवीन द रॉक अँड द स्टोन हे दिलेलं आहे. बघा इथं मी खाली याचे अर्थ दिलेले आहेत. बघा बी कॉट बिटवीन अ रॉक अँड हार्ड प्लेस. टू बी कॉट बिटवीन अ रॉक अँड हार्ड प्लेस म्हणजे 2 अडचणीत सापडले किंवा आपण संकटात सापडणे. कम अंडर लक्षात घ्या, महत्वाचा आहे. इथं पहिला शब्द जो दिला आहे कन्फ्युजन हा घेतलेला आहे. त्याच्यानंतर अंडर अ वर्स्ट सिच्युएशनसाठी मी तुम्हाला शब्दप्रयोग सांगितलेला आहे. काय? एक इडियम दिलेली आहे, टू बी कॉट बिटवीन अ रॉक अँड हार्ड प्लेस हा दिलेला आहे. म्हणजे एखाद्या वाईट सिच्युएशनमध्ये सापडणे हा त्याचा अर्थ होतो. मग उरला कुठला शब्द इथं? तर मग उरलेला जो शब्द आहे तो शब्द आहे पनिशमेंट. मग पनिशमेंटसाठी इथं काही शब्द प्रयोग मी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आहे डील आउट, टू गिव्ह पनिशमेंट टू समवन. डील आउट हा एक शब्द आहे. त्याच्यानंतर कम अंडर, टू बी फोर्स टू एक्सपिरियन्स समथिंग अनप्लीजंट. तर हा जो आहे टू बी फोर्स टू एक्सपिरियन्स समथिंग अनप्लीजंट हा आपल्या वर्स्ट सिच्युएशनसाठी. कशासाठी येणार आहे हा? वर्स्ट सिच्युएशनसाठी या दोघांचा प्रयोग केला जाऊ शकतो. टू मेक एन एक्झाम्पल ऑफ समवन शिक्षा देणे हा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे हे सुद्धा पनिशमेंटसाठी मेट आउट, टू गिव्ह पनिशमेंट टू समवन. ह्या लक्षात घ्या, पनिशमेंट हा शब्द आलेला आहे त्याच्याशी रिलेटेड एखादी इडियम किंवा एखाद्या वेळेस एखादी फ्रेझलवर विचारली जाऊ शकते. त्यामुळे असे वेगवेगळे शब्द प्रयोग मी तुम्हाला सांगत असतो. मेट आउट म्हणजे काय? तर मेट आउट म्हणजे टू गिव्ह a punishment to someone. To make an example of someone means what? To punish someone severely as a way of wanting other people not to do the same thing. एखाद्यानं तीच गोष्ट करू नये याच्यासाठी एखाद्याला कडक शिक्षा करणे साठी हा शब्द प्रयोग केला जातो. डील आउट म्हणजे काय? एखाद्याला शिक्षा करणे. त्यामुळे ह्या ज्या पहिल्या 3 इथं दिलेल्या आहेत
हे जे पहिल्या 3 इडियम इथं दिलेल्या आहेत, ह्या ज्या पहिल्या दिलेल्या आहेत 1, 2 आणि 3 ह्या पनिशमेंटसाठी आहेत आणि खालच्या 2 ह्या वर्स्ट सिच्युएशनसाठी आहेत, एवढं लक्षात घ्या. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन सेज, पुढचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द सेंटेन्सेस विथ सेम प्रोनाउन्सिएशन ऑफ द वर्ड रो. आता हा रो शब्द दिलेला आहे आणि विचारलेला आहे याचं सेम प्रोनाउन्सिएशन. ही इज ऑलवेज हॅव्हिंग रोज विथ हिज वाईफ. शी ओन द कॉम्पिटिशन 3 times in a row. He rode us across the lake. Of the pronunciation word row. हा रो या शब्दाचं प्रोनाउन्सिएशन ओळखायचं आहे. आता हा प्रश्न समजून घेण्यासाठी तुम्ही जर 2014चा एक पेपर आहे सहाय्यकचा, तो जर असिस्टंटचा 2014चा तो जर तुम्ही सॉल्व केला असेल तर तुम्हाला हा कळेल की याचं उत्तर काय आहे. जे बघा याचं उत्तर जे आहे म्हणजे आपल्याला काय ओळखायचं आहे, हा रो शब्द जो आहे, आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ द सेम प्रोनाउन्सिएशन ऑफ द वर्ड रो, याचं प्रोनाउन्सिएशन काय असलं पाहिजे, रो असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. या प्रोनाउन्सिएशनचा वर्ड आपल्याला ओळखायचा आहे. तर ज्याने असिस्टंट 2014चा पेपर सॉल्व केला असेल त्याला याचा अर्थ कळेल, त्याला हा प्रश्न सॉल्व होईल, अदरवाईज होणार नाही. मग 2014ला प्रश्न काय होता, तर 2014ला प्रश्न होता, व्हॉट डू द अंडरलाईन वर्ड्स बिलो रिस्पेक्टिव्हली राईम्स विथ. त्यांचा राईम कोणाशी येतं, राईम. बरं, द रो विथ दे रो विथ ग्रेट कॉर्डिनेशन. आता रोचे वेगवेगळे अर्थ आहेत, मी सांगणार आहे. इथं रोचा अर्थ होतो वल्लवणे. काय होणे, वल्लवणे, वल्लव. ओके, दिस इज आपले बोट वल्लवणे, त्याला काय म्हणतात, वल्लवणे, वल्लवणे, वल्लवणे असा त्याचा अर्थ होतो, वल्लवणे. बरं, विथ ग्रेट कॉर्डिनेशन. ओके, त्यांच्यात कॉर्डिनेशनने त्यांनी ती बोट काय केली, वल्लवली असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. द रो बिटवीन द 2 brothers हॅज फायनली एंडेड. तर द रो आहे का, द राऊ आहे. ते काय, द राऊ. भांडणासाठी, भांडण या दृष्टीने, आर्ग्युमेंट या दृष्टीने किंवा या अर्थाने ज्या वेळेला ROW याचा अर्थ याला उपयोग केला जातो तर याचा अर्थ होतो राव. काय होते याचा अर्थ, राव होते. म्हणजे आपल्या मराठीत मी म्हणेल राऊ, राव असा याचा अर्थ होते. जसा की नावचा, नाव असा अर्थ होते, नाव. ठीक आहे. तर नाव आणि राव असा याचा एक शब्द प्रयोग किंवा याचं प्रोनाउन्सिएशन जनरली केलं जातं. ज्याला प्रोनाउन्सिएशन जमतही नसेल, नो प्रॉब्लेम, आयोगानं याचं उत्तर दिलेलं आहे. आयोगानं काय उत्तर दिलेलं आहे 2014ला, की याचं होते रो आणि याचं होते रव. ठीक आहे. म्हणजे पहिल्या याचं गो, याचं नाव, नाव, गो, नाव, 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 नाव नाही. ते हे मी जरी लिहिलं त्याला प्रोनाउन्स नाव, 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 राव, 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 रो, रो, गो, 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 रो, नाव, राव, नाव, राव हे प्रोनाउन्सिएशन आहे. तर हे राव अँड नाव हे प्रोनाउन्सिएशन सारखं येतं. पण केव्हा, जेव्हा ROW हा जो शब्द मी इथं दिलेला आहे तुम्हाला, हा जो शब्द इथं दिलेला आहे, हा शब्द क्वारल या अर्थाने ज्या वेळेला प्रयोगात आणला जातो किंवा आर्ग्युमेंट या अर्थाने ज्या वेळेला याचा उपयोग केला जातो त्यावेळेला याचं प्रोनाउन्सिएशन नाव होतं, नाव, नाव. मग म्हणून इथं आपल्या लक्षात आलं की भांडण या अर्थाने हा नाव होतो, नाव सारखा याचा प्रयोग होतो म्हणजे राव होतो. मग याचा रो होतो, मग याचा रो होतो. मग चला या प्रश्नावरती काय म्हणते, ही इज ऑलवेज हॅव्हिंग रोज विथ हिज वाईफ. म्हणजे आता याच्या बायकोसोबत याचे काय होतात, नेहमी भांडणं होतात हे कळतं. मग याचा भांडण या अर्थाने वापरला, मग याचा अर्थ झालेला आहे राव, राव. ओके. शी ओन द कॉम्पिटिशन 3 times इन अ रो, रांग, लाईन, एका पाठोपाठ या अर्थाने रोचा उपयोग केला जातो.
ही रोड अस अक्रॉस द लेक. रोड अस अक्रॉस द लेक. लेक म्हणजे तलाव. आम्हाला तो एका काठावरून दुसऱ्या काठावर घेऊन गेला. कशातून? होडीतून. म्हणजे वल्लवणे. म्हणजे हा सुद्धा काय होतो, याचा सुद्धा अर्थ काय होतो? रो. म्हणजे ह्या दोघांचं प्रोनाऊन्सिएशन सारखं आहे, परंतु याचं नाही हे आपल्याला लक्षात येते. आपल्याला काय म्हटलं? आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ द सेम प्रोनाऊन्सिएशन ऑफ द वर्ड ROW. मग सेम प्रोनाऊन्सिएशन या दोनच याच्यामध्ये आहे, बी आणि सी मध्ये. पहिल्या याच्यात नाही, म्हणून पहिलं आपलं उत्तर नसणार आहे. बी आणि सी जिथं दिलेलं आहे ते उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3 मध्ये बी आणि सी दिलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं इथं काय झालेलं आहे? उत्तर झालेलं आहे. एवढं आपल्या लक्षात येते. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. पण तत्पूर्वी आपण आणखी एक प्रश्न बघणार आहोत. हा प्रश्न जो आहे तो विचारण्यात आलेला आहे 2019ची जी राज्यसेवेची परीक्षा झालेली आहे 7 मे 2019ला. त्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला 2021चा हा प्रश्न आहे, 19चा नाही आहे. 2021चा म्हणजे जी आता 7 मे 2022 रोजी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा आहे, द व्हेजिटेबल्स वर प्लांटेड इन नीट रोज. या प्रश्नाचं अनालिसिस मी आपल्या 2022चा जो याचा पेपर घेतलेला राज्यसभेचा त्याच्यामध्ये दिलेला आहे. मग यांनी काय म्हटलेलं आहे? चूज द मिनिंग ऑफ द वर्ड गिवन इन कॅपिटल्स इन द गिवन सेंटेन्स बेस फॉर्म. याचा लक्षात घ्यायचा आहे. रो. अ सिरियस आर्ग्युमेंट किंवा डिसअग्रीमेंट. आत्ताच सांगितलं मी थोड्या वेळापूर्वी, आर्ग्युमेंट किंवा भांडण या अर्थाने वापरला जातो. म्हणजे ए बरोबर आहे. याचा अर्थ जिथं ए असेल ते आपलं उत्तर असू शकलं असतं, परंतु प्रश्न काय आहे? चूज द मिनिंग ऑफ द वर्ड गिवन इन द कॅपिटल इन द गिवन सेंटेन्स. मग सेंटेन्सला पहिलं समजून घेऊया. थोडीशी गडबड केली की वाक्य उत्तर आपलं चुकू शकतं. द व्हेजिटेबल्स वेअर प्लांटेड इन नीट रोज. जे व्हेजिटेबल्स आहेत ते नीट रोजमध्ये. मग आता व्हेजिटेबल नीट रोजमध्ये व्हेजिटेबलमध्ये भांडणं असेल का? त्यांना वल्लवू शकतो का? नाही. मग रो आणखी एक अर्थ बघितला होता, ती म्हणजे रांग किंवा एकोपाठोपाठ, बॅक टू बॅक असे वेगवेगळे अर्थ होतात रांगेत. मग रांग हा शब्द इथं दिसतंय का पहिल्या याच्यात? नाही. अ लाऊड प्लेसंट नॉईज. नाही. टू मूव्ह अ बोट थ्रू आउट वॉटर हा त्याचा अर्थ आहे. याचा हाही अर्थ आहे, नॉईजही होतो, आर्ग्युमेंटही होतं. टू मूव्ह अ बोट थ्रू वॉटर हा सुद्धा अर्थ होतो, परंतु इथं त्या अर्थाने वापरलेला आहे का? त्याला नाही. तर इथं कुठल्या अर्थाने वापरलेला आहे? लाईन या अर्थाने वापरलेला आहे. अ नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स अरेंज्ड इन लाईन हा रोचा अर्थ इथं आहे. मग त्यामुळे फक्त डी जिथं असेल ते आपलं उत्तर आहे आणि ते पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे. मला सांगायचं आहे की 2014-2017चे पेपरचा अनालिसिस तुम्ही केला असता, आपण केला असता, तर आपल्या लक्षात आलं असतं की हा प्रश्न रिपीटेड आहे. त्यामुळे आपल्याला त्याचं उत्तर द्यायला थोडंसं सोपं गेलं असतं. आपल्याला हे प्रश्न जे आहे ते लवकर सुटले असते किंवा लवकर सुटतात. जर प्रश्नांचा अनालिसिस नाही झाला तर मात्र पेपर सोडवताना आपल्याला वेळ लागू शकतो. नेक्स्ट आहे प्रश्न, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. कॉस्मेटिक्स सेट अप नॅचरल ग्रेस. कॉस्मेटिक्स स्वतः नॅचरल ग्रेस सेटअप करतात का? नाही. कॉस्मेटिक्स हा सब्जेक्ट नाही. कॉस्मेटिक्स डू नॉट. कॉस्मेटिक्स हेल्प सेटिंग ऑफ नॅचरल ग्रेस. येस, ॲब्सोल्युटली करेक्ट. कॉस्मेटिक्स हेल्प करते, कॉस्मेटिक्स स्वतः नाही करत. त्यामुळे कॉस्मेटिक्स सेटअप द नॅचरल ग्रेस हे सेंटेन्स करेक्ट असू शकत नाही. मग त्यामुळे ए पर्याय गेला. जिथं जिथं ए आहे ते आपलं उत्तर असणार नाही. मग पर्याय 1 आणि पर्याय 4 गेला. उरलं पर्याय 2 आणि पर्याय 3. दुसरा आहे द फॅक्टरी वॉज सेटअप बाय हिज अंकल. सेटअपचा अर्थ होते इथं टू इस्टॅब्लिश. काय होते? टू इस्टॅब्लिश हा सेटअपचा अर्थ होतो. इस्टॅब्लिश, टू इस्टॅब्लिश हा अर्थ होतो. मग हे बरोबर आहे वाक्य. म्हणजे जिथं बी असेल ते उत्तर असेल. इथं सुद्धा आहे, इथं सुद्धा आहे. सी दिलेला नाही म्हणजे सी वाचण्याची गरज नाही, पण तरी सुद्धा दिलेला आहे तर वाचूया का नाही? वी शुड नॉट रन ओव्हर मनी. रन ओव्हर मनी म्हणजे वेस्ट करणे होत नाही. वेळ वगैरे एखादी गोष्ट कमी असणे या अर्थाने त्याचा शब्दप्रयोग केला जातो. इथं लक्षात घ्या. इथं हा दिलेला आहे टू रन ओव्हरचे 4 अर्थ दिलेला आहे. टू कंटिन्यू आफ्टर द एक्सपेक्टेड फिनिशिंग टाईम. तुम्हाला दिलेल्या वेळेच्या नंतर सुद्धा एखादी गोष्ट सुरू असणे या अर्थाने त्याला वापरलं जातं. टू कंटिन्यू. टू रन ओव्हर क्विकली रिपीट ऑर गिव्ह द मेन पॉईंट ऑफ समथिंग. टू रन ओव्हर म्हणजे एखाद्या गोष्टीहून दृष्टिक्षेप किंवा
ज्याला आपण कर्सर रीडिंग म्हणतो, चालतं वाचन म्हणतो, भरभर नजर टाकणे म्हणतो, किंवा एखादी गोष्ट झपकन वाचून घेणे, या अर्थाने रन ओव्हर. टू क्विकली रिपीट ऑर गिव्ह द मेन पॉइंट्स ऑफ समथिंग. एखादी गोष्ट थोडक्यात काय होतो, टू रन ओव्हर म्हणजे काय, थोडक्यात सांगणे, हा दुसरा अर्थ होतो. मग इथं हे दोन्हीही अर्थ या प्रश्नाला मॅच होत नाही, या वाक्याला मॅच होत नाही, त्यामुळे हे आपलं उत्तर असणार नाही. मग याला काय मॅच झालं असतं, वी शुड नॉट स्क्वॅन्डर हा शब्द प्रयोग करू शकलो असतो आपण. कुठला करू शकलो असतो, स्क्वॅन्डर हा शब्द प्रयोग करू शकलो असतो, वी शुड नॉट स्क्वॅन्डर द मनी. किंवा आपण एक इडियम याच्या आधीच्या पेपरच्या अनालिसिसमध्ये बघितलेली आहे. इडियम अशी होती, वी शुड नॉट बर्न द कॅन्डल ॲट बोथ द एंड्स. दॅट मीन्स पैशाची उधळपट्टी दोन्ही हातांनी करणे, म्हणजे पैशाची उधळपट्टी, या अर्थाने ती इडियम सुद्धा चालू शकते किंवा स्क्वॅन्डर हा शब्द चालू शकतो, परंतु दिलेला नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तराच्या शर्यतीतून बाद होते. इट इज युअर ड्युटी टू स्टँड अप ऑलवेज फॉर द पुअर. गरिबांसाठी तुम्ही नेहमी झटायला पाहिजे, हा अर्थ आहे स्टँडअपचा. मग हे बरोबर आहे. मग बी आणि डी जिथं असेल ते उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. इथं दिलेलं आहे स्टँड अप फॉर टू डिफेंड समथिंग दॅट यू बिलीव्ह इज इम्पॉर्टंट ऑर टू डिफेंड अ पर्सन हु इज बिंग हरॅस्ड ऑर क्रिटिसाइज. एखादा व्यक्ती ज्याच्यावरती अन्याय अत्याचार केलं जातं त्याची रक्षण करणे, त्याचं रक्षण करणे, या अर्थाने स्टँड अप फॉर या फ्रेझल वर्बचा उपयोग केला जाऊ शकतो, एवढं लक्षात घ्यायचं आहे. म्हणूनच इथं पर्याय क्रमांक 2 जे आहे उत्तर आलेलं आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोइंग इज अ काउंटेबल नाउन. हॅपीनेस, सनशाईन, माइल और गोल्ड. हे गोल्ड आहे का, नाही, गोल्ड हे तर अनकाउंटेबल नाउन आहे. सनशाईन अनकाउंटेबल नाउन आहे. हॅपीनेस अनकाउंटेबल नाउन आहे. काउंट करू शकतो का सनशाईन, सूर्यप्रकाश, नाही. सूर्यप्रकाश, मला 4-5 सूर्यप्रकाश आहेत माझ्याकडे 4-5 आनंद आहेत, माझ्याकडे 4-5 सोनं आहे, असं म्हणू शकतो का, म्हणू शकत नाही आहे. पण माईलचा मात्र माईल्स होते, हे एकच काउंटेबल नाउन आहे. माईलचं काय होते, माईल्स होते, एवढं लक्षात घ्यायचं आहे. आणि या माईलचा अर्थ, माईल्स म्हणजेच काय तर मैल, माईलचा अर्थ माईल म्हणजे मैल, हा त्याचा अर्थ होतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे याचं उत्तर आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. बाकी हॅपीनेस झालं, सनशाईन झालं किंवा गोल्ड झालं, हे तिन्हीच्या तिन्ही अनकाउंटेबल नाउन्स आहेत. द नेक्स्ट क्वेश्चन इज चूज द रॉंग सेंटेन्स. आपल्याला रॉंग सेंटेन्स ओळखायचा आहे. ॲन ॲक्सिडंट वॉज हॅपन्ड, ॲन ॲक्सिडंट हॅज हॅपन, ॲन ॲक्सिडंट हॅपन, ॲन ॲक्सिडंट हॅड हॅपन. इथं 4 वाक्य दिलेले आहे. हे पहिलं वाक्य आहे पॅसिव्ह व्हॉइसमधलं, हे पॅसिव्हमधलं आहे. दुसरं वाक्य आहे हे आहे ॲक्टिव्हमधलं. तिसरं वाक्य जे आहे हे सुद्धा आहे ॲक्टिव्हमधलं. चौथं वाक्य जे इथं दिलेलं आहे ते सुद्धा आहे ॲक्टिव्हमधलं. एकच ऑड आहे ते म्हणजे पहिलं, त्यामुळे हे चुकलेलं आहे आपलं. ॲन ॲक्सिडंट वॉज हॅपन, ऑड वन आउट पाहिजे होतं ॲक्च्युली. ॲन ॲक्सिडंट वॉज हॅपन असं झालेलं आहे. ॲक्सिडंट झाला होता, तर ॲक्सिडंट हॅपन, ॲक्सिडंट घडतो, कोणी घडवला गेला तर आपण त्याला पॅसिव्हमध्ये नेऊ शकतो, पॅसिव्हचंही कन्स्ट्रक्शन होऊ शकतं, एवढं लक्षात घ्या. परंतु इथं ॲन ॲक्सिडंट वॉज हॅपन, ॲन ॲक्सिडंट झाला असं सांगायचं आहे. कोणाकरवी झाला इथं दिलेला नाही आहे, काही ऑब्जेक्ट नाही आहे, त्यामुळे कळत नाही आहे, म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसची गरज नाही, आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसची गरज आहे, म्हणून हे वाक्य चुकलं आहे. आणि बाकी जे 2, 3, 4 जे आहेत हे बरोबर आहे. आपल्याला विचारलं काय, आपल्याला विचारलेलं आहे रॉंग सांगा कोणतं आहे, तर मग रॉंग कोणतं आहे, पहिलंच आहे, म्हणून हे 1 नंबर जे आहे ते आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. आणि बाकीचे जे बरोबर आहेत, करेक्ट आहेत ग्रॅमॅटिकली, ते उत्तराच्या शर्यतीतून बाद होतील, एवढं लक्षात घ्या. नाउ लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज चूज द करेक्ट सेंटेन्स. इफ, अगेन कंडिशनल क्लॉजचं आहे, तुमच्या लक्षात येत असेल प्रत्येक पेपर आणि प्रत्येक पेपरमध्ये मी कंडिशनल क्लॉजबद्दल बोलतोय. हे कंडिशनल क्लॉजचं सेंटेन्स आहे. मग कंडिशनल क्लॉजेस आहे, इफ यू हॅड कम अर्लियर यू हॅड बीन शुअर ऑफ युअर बर्थ. मग मी सांगितलेलं आहे याच्या अगोदर सुद्धा, जर कंडिशनल क्लॉज इथं जर पास्ट टेन्स पास्ट परफेक्टमध्ये असेल, तर इकडे जो मेन क्लॉज असेल याच्यानंतर येणारा,
याच्यामध्ये आपल्याला एक्सप्रेशन्स कोणते पाहिजेत, तर वुड हॅव, शुड हॅव, कुड हॅव, अशा प्रकारचे शुड हॅव, कुड हॅव, अशा प्रकारचे विविध एक्सप्रेशन्स आपण वाक्यात वापरू शकतो. परंतु इथं मात्र आपल्याला तसं एक्सप्रेशन दिलेलं दिसत नाही. इथं हॅडबीनचं एक्सप्रेशन दिलेलं आहे, त्यामुळे हे वाक्य ग्रॅमॅटिकली चुकलं. आपल्याला विचारलेलं याच्यातलं करेक्ट कोणतं आहे, म्हणजे जिथं ए आहे तो आपलं उत्तर असू शकत नाही, ते उत्तराच्या शर्यतीतून बाद होतात. पर्याय 1 आणि पर्याय 4 बाद केला, 50-50% आलोय. मग दुसरं, इफ ही आस्क्ड मी आय शुड मॅरी हिम, मग हे बोललेलो आहे. इकडे जर सिंपल पास्ट असेल तर इकडे काय पाहिजे, तर मी सांगितलं होतं इकडे वूड, शूड, कुड, माईट असे शब्द प्रयोग केले जाऊ शकतात. म्हणजे इथं हा जो शूड वापरलेला आहे हा ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. म्हणजे जिथं बी असेल ते आपलं उत्तर, जिथं नसेल ते उत्तर असणार नाही. मग पर्याय क्रमांक 3 मध्ये बी दिसत नाही आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे आपलं उत्तर असू शकणार नाही. मग पर्याय क्रमांक 2 जे आहे मात्र तिथं बी दिलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 जो आहे, 2 जो आहे, इथं आपलं आन्सर आहे, एवढं लक्षात घ्या. चला तर वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. द नेक्स्ट क्वेश्चन इज आयडेंटिफाय द सेंटेन्स or sentences which are grammatically correct. She looks charming. Okay, good. Gopal is senior to you by 2 years. All right. He is the most ideal teacher. Not all right. Little money is better than none. That is even not all right. Why? Let us try to understand. हे बरोबर आहे. आता हे बरोबर का आहे, मी इथं लक्षात घ्या. मी इथं म्हणेल मला जे पाहिजे सब्जेक्ट प्लस वर्ब. इथं हा जर सिंग्युलर असेल तर मला हा सुद्धा सिंग्युलर लागतो. इथं आलेलं आहे, हे सिंग्युलर आहे, हे सिंग्युलर आहे, म्हणून हे वाक्य बरोबर आहे. दुसरं, गोपाल इज सिनियर टू यू बाय 2 years, हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. याच्यात गोपाल हे सिंग्युलर आहे, वर्ब सिंग्युलर आहे. सिनियरच्या नंतर दॅन न वापरता टू वापरत असतात, हा ग्रामरचा नियम आहे, त्यामुळे हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. मग ही इज द मोस्ट आयडियल टीचर, मात्र हे चुकलेलं आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, ग्रॅमॅटिकली करेक्ट जे आहे ते सांगा. तर ए आणि बी जिथं असेल ते आपलं उत्तर असेल. मग ए आणि बी इथं आहे आणि इथं आहे, बाकी ठिकाणी नाही. 2 आणि 3 पर्यायामध्ये ए आणि बी हे 2 दिलेले नाहीत, म्हणून ते चुकलेत. आता ही इज द मोस्ट आयडियल टीचर हे वाक्य चुकलेलं आहे. का चुकलेलं आहे ते समजून घेऊ. हा आयडियल असेल, युनिक असेल, लक्षात घ्या, एक्स्ट्रीम असेल, सुप्रीम असेल, हे असे काही ॲडजेक्टिव्स आहेत की जे ऑलरेडी सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आहेत, किंवा ज्यांना सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वापरताना किंवा ज्यांना सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये नेल्या जाऊ शकत नाही, ते ऑलरेडी सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना EST प्रत्यय लागणार नाही किंवा त्यांच्या अगोदर मोस्ट हा शब्द प्रयोग केला जाणार नाही. मग इथं आयडियलच्या आधी मोस्ट आलेला आहे, म्हणून हे चुकलेलं आहे. दुसरं, लिटिल मनी इज बेटर दॅन नन. हा लिटिल जो आहे, या लिटिल शब्दाचा अर्थ किंवा याचा उपयोग हा नेहमी निगेटिव्ह अर्थाने केला जातो, त्यामुळे याच्यासोबत दुसरा निगेटिव्ह शब्द प्रयोग केला जाऊ शकत नाही, आणि केला तर तो ग्रॅमॅटिकली चुकीचा होते, म्हणून हे सुद्धा वाक्य चुकलेलं आहे. हे वाक्य असं असायला पाहिजे होतं, अ लिटिल मनी इज बेटर दॅन नन. इथं आर्टिकल ए जर असतं तर हे वाक्य बरोबर असतं. इथं जर हा मोस्ट नसता, ही इज द आयडियल टीचर, हे सुद्धा वाक्य बरोबर असतं. ही इज आयडियल टीचर हे वाक्य ॲब्सोल्युटली करेक्ट झालं असतं, परंतु या द मोस्ट एक्सप्रेशननं ते वाक्य जे आहे ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज चूज द करेक्ट इम्पॉसिबल कंडिशन. इफ दे हॅड ऑफर्ड मी अ डिसेंट सॅलरी. इम्पॉसिबल कंडिशन, इम्पॉसिबल कंडिशनमध्ये काय वापरतो आपण, तर वुड हॅवचा एक शब्द प्रयोग करतो इम्पॉसिबलमध्ये. केव्हा, जेव्हा इथं काय असेल बघा, हा कोणता आहे, अगेन ती कंडिशन सोडा, मी सांगितलेलं आहे आत्ता थोड्या वेळापूर्वी बोललेलो आहे इथं. तर बघा, कंडिशनल क्लॉज हा जर इकडे पास्ट परफेक्टमध्ये असेल तर इकडे वुड हॅव, शुड हॅव, कुड हॅव, माईट हॅव हे एक्सप्रेशन लागतात. आता त्याच प्रश्नावर आलेलो आहे पुढच्या. इथं हॅड आणि ऑफर्ड हा आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स दाखवते. क्लॉज कोणता आहे, कंडिशनल क्लॉज आहे. मग इकडे काय एक्सप्रेशन लागणार आहे आपल्याला, वुड हॅव, शुड हॅव, कुड हॅव हे एक्सप्रेशन लागणार आहे. परंतु इथं मात्र विल दिलेला आहे, इथं कुड दिलेला आहे, इथं वुड हॅड दिलेला आहे,
त्यामुळे हे तिन्ही ऑप्शन उत्तराच्या शर्यतीतून बाद होतात आणि पर्याय क्रमांक 2 जो आहे तो तिथं फिट होतोय. मी सांगितलेलं आहे की कंडिशनल क्लॉज असेल, आत्ताच बोललेलो आहे, कंडिशनल क्लॉज कंडिशनल आहे. इथं पास्ट परफेक्ट असेल, कंडिशनल क्लॉजमध्ये पास्ट परफेक्ट टेन्स एक्सप्रेस केलेला असेल तर कंडिशनल क्लॉजच्या आधी किंवा नंतर येणाऱ्या मेन क्लॉजमध्ये आपल्याला वुड हॅव, शुड हॅव, कुड हॅव हे एक्सप्रेशन वापरायचं असतं. शुड हॅव, कुड हॅव हे एक्सप्रेशन वापरायचं असते. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. माईट हॅव हे एक्सप्रेशन आपण इथं वापरू शकतो, परंतु इथं दिलेलं कुठं आहे यातील एक्सप्रेशन फक्त 2 नंबरमध्येच दिलेलं आहे, बाकी कुठंच नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते बरोबर आहे, ॲब्सोल्युटली करेक्ट आहे असं आपल्याला दिसतंय. नेक्स्ट क्वेश्चन इज हिअरिंग द नॉईज द बेबी वोक अप. मग हा साऊंड आहे का हिअरिंग? नाही, ऐकणं आहे. हे व्हर्बल वर्ड्स आहेत, पण काय व्हर्बल आहे हे खाली दिलेलं आहे ना. दिलेलं असेल तर याला आपण कन्सिडर करणार नाही, मग हा नाही आहे. मग व्हर्ब नाउन्स काय? व्हर्बल नाउन्स असतं, व्हर्ब नाउन्स नसतं. व्हर्बल नाउन हे एक्सप्रेशन असतं, व्हर्ब नाउन्स नसतं, त्यामुळे हे सुद्धा गेलं. मग व्हर्बल नाउन नाही, मग काय दिलेलं आहे? व्हर्बल ॲडजेक्टिव्ह, म्हणून हे उत्तर आलेलं आहे. व्हर्बल ॲडजेक्टिव्ह काय आहे? हे व्हर्बल ॲडजेक्टिव्ह आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. आता ही कॉन्सेप्ट व्हर्बल ॲडजेक्टिव्हची कुठं सापडते आपल्याला अभ्यासायचं असेल तर अगेन नॉन फायनाईट वर्ब. कितीदा तरी मी या चॅप्टरबद्दल बोललेलो आहे तुम्हाला. नॉन फायनाईट वर्ब इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, ते चॅप्टर करावंच लागेल. नॉन फायनाईट वर्ब तुम्ही अभ्यासलं तर तुम्हाला जिरण दिसेल, आणि जिरण दिसलं की तुम्हाला लक्षात येईल याचे व्हेरियस रोल्स असतात. त्यातला एक रोल ॲडजेक्टिव्हचा सुद्धा असतो. कशाचा असतो? ॲडजेक्टिव्हचा सुद्धा असतो, एवढं लक्षात घ्यायचं आहे. हिअरिंग द नॉईज, काय नॉईजबद्दल काय सांगलं? कसा नॉईज? ऐकू येणारा म्हणजे या नॉईज या नाऊनबद्दल हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतोय, म्हणजे ॲडजेक्टिव्ह सारखं काम करते. आणि ॲडजेक्टिव्ह शब्द इथंच दिलेला आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. ॲडजेक्टिव्ह शब्द तुम्ही जर बघितला तर आपल्याला फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते आहे, म्हणून ते पर्याय क्रमांक 4 जे आहे आपला आन्सर आहे, एवढं लक्षात घ्या. द नेक्स्ट वन इज मॅच द पेअर्स. ओके, क्लॉजवर आधारित आहे अगेन हा प्रश्न. ही ॲक्टेड ॲज आय ॲडवाइज्ड हिम. मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, रिपीट करतोय. मेन क्लॉजमधील मेन व्हर्बला व्हॉटने प्रश्न विचारल्यास जे आन्सर मिळतं ते आन्सर असतं आपलं नाऊन क्लॉज. मेन क्लॉजमधील मेन व्हर्बला. मग ही ॲक्टेड, मग हा आहे आपला मेन क्लॉज. ॲज आय ॲडवाइज्ड हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. मग याला विचारा व्हॉट डिड ही ॲक्ट, येतं का? नाही. काय ॲक्ट केली? नाही, ते येत नाही. म्हणजे हा नाऊन क्लॉज असेल का? नाही, नाऊन क्लॉज नाही. मग दुसरं बघूया. आता इथं ॲक्टेड हा व्हर्ब आहे, याला प्रश्न विचारा हाऊने. मेन क्लॉजमधील मेन व्हर्बला हाऊने प्रश्न विचारल्यास आपल्याला ॲडव्हर्ब ऑफ मॅनरचं उत्तर भेटत असते. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर, मग ॲडव्हर्ब क्लॉज असेल तो ॲडव्हर्ब ऑफ मॅनर दाखवतो, म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज दाखवेल. हाऊ डिड ही ॲक्ट, कसं ॲक्ट केलं? ॲज आय ॲडवाइज्ड हिम, म्हणजे पहिला जो आहे तो ॲडव्हर्ब क्लॉज आहे, म्हणजे पहिल्यासाठी काय येणार आहे? 3. आय नो दॅट ही इज गुड बॉय. व्हॉट डू आय नो? हा बघा, हा प्रश्न आता इथं अप्लाय होईल. काय माहीत आहे? दॅट ही इज अ गुड बॉय. दॅट ही इज गुड बॉय, अ गुड बॉय पाहिजे होतं त्याने, दॅट ही इज गुड बॉय दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, आर्टिकल हे मिसिंग आहे. दॅट ही इज अ गुड बॉय. मग हा कोणता क्लॉज आहे? याला व्हॉटने प्रश्न विचारल्यास आपल्याला हे उत्तर येते, तर हा झाला आपला नाऊन क्लॉज. मग उरलं काय? तर हा आपला ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. कशाहून? हे नाऊन आहे, हे काय आहे? नाऊन आहे. ह्या पहिली कंडिशन. याच्यानंतर रिलेटिव्ह प्रोनाऊन आलेला आहे. म्हणजे आपल्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज ओळखायचा असेल तर मी सांगितलेलं आहे, पहिल्यांदा पाहायचं की मांडणी अशी आहे का, नाऊन किंवा प्रोनाऊन दिलं असेल, आणि याच्यानंतर लगेच इकडे काय आलेलं असेल? रिलेटिव्ह प्रोनाऊन किंवा रिलेटिव्ह ॲडव्हर्ब आलं असेल. काय आलं असेल? एक तर रिलेटिव्ह प्रोनाऊन आलं असेल किंवा रिलेटिव्ह ॲडव्हर्ब आला असेल, एवढं लक्षात घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, याला विचने प्रश्न विचारल्यास त्याचं उत्तर आपल्याला मात्र मिळालं पाहिजे. मग विच मॅन
डू आय नो, कोणता माणूस मला माहिती आहे, तर हू वॉज हिअर येस्टरडे, जो इथं काल होता. मग इथं विच मॅन डू आय नो, विच मॅन, मग विचनं उत्तरसुद्धा येते. हा मॅन आपलं नाऊन आहे आणि हू हे रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे, म्हणजे दोन्हीही कंडिशन सॅटिस्फाय होतात, म्हणून हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. मग बघूया पहिल्याला तिसरं कुठं दिलेलं ऑप्शन, इथं आणि इथं. इथं नाही म्हणून हे पर्याय आपले उत्तराच्या शर्यतीतून बाद होत आहेत. मग दुसऱ्याचं काय आहे, आय नो दॅट ही इज गुड बॉय, तर पहिलं यायला पाहिजे, इथं दुसरं आहे पण इथं पहिलं आहे, म्हणून 3 नंबरचा पर्याय उत्तर आहे. पहिल्या नंबरचा पर्याय हा अगेन उत्तराच्या शर्यतीतून शेवटी बाद झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज, हा प्रश्न छान प्रश्न आहे 92 नंबरचा. सिलेक्ट प्रॉपर कोहेसिव्ह डिव्हाइसेस फॉर गिवन ब्लॅक्स. आता कोहेसिव्ह डिव्हाइस म्हणजे काय, कोहेसिव्ह डिव्हाइस म्हणजे हा प्रश्न असतो ॲक्च्युली क्लोज टेस्टसारखा. कशासारखा असतो, क्लोज टेस्टसारखा. आणि ह्या कशावर आधारित आहे, हा कोहेसिव्ह डिव्हाइसेस किंवा अधेसिव्ह डिव्हाइसेस हा जनरली कंजंक्शनवर आधारित प्रश्न असतो. कशावरती, कंजंक्शन, प्रेपोजिशन याच्यावरती, जे जोडण्याचे काम करणारे शब्द इथे येत असतात. चला याला वाचूया आपण. सेव्हरल रिझन्स कॅन बी गिवन फॉर द चेंज इन द ॲटिट्यूड ऑफ मेनी स्टुडंट्स. They fear the outbreak of nuclear war. They are concerned over the mounting pollution of the environment. Not enough progress has been made in reducing poverty or racial strife. And blank feel frustrated in their attempts to influence political decisions. आता इथं शब्दप्रयोग बघूया. सेकंडली टू बिगिन होईल, मग आपल्याला लक्षात येते बिगेन पहिल्यांदा येईल की सेकंडली पहिल्यांदा येईल, तर बिगेन पहिल्यांदा येईल, मग लागला, मग पहिल्यांदा येईल हे बिगेन, दुसऱ्या याच्यात येईल सेकंडली, तिसऱ्या याच्यात काय यायला पाहिजे. आता हा कन्क्लूड म्हटलं तर कन्क्लूड म्हणजे शेवट, म्हणजे हे शेवटी येईल. मग तिसऱ्या याच्यात काय यायला पाहिजे, मोरेवर, आणि चौथ्या याच्यात कन्क्लूड यायला पाहिजे. या जशाच्या तशा आपल्या फील केल्या जातील. बघून घ्या. सेव्हरल रिझन्स कॅन बी गिवन फॉर द चेंज in the attitude of many students. To begin with, they fear the outbreak of nuclear war. Secondly, they are concerned over the mounting pollution of the environment. Not enough progress, moreover, has been made in reducing poverty or racial strife. And to conclude, feel frustrated in their attempts to influence political decisions. मग हे कुठं दिलेलं आहे बघूया. एला 2, तर एला 2 पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे, आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे याचं आन्सर आहे, एवढं लक्षात घ्या. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट वन. नेक्स्ट वन सेज चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. दे वेअर विथ अमेजमेंट, तर ते येणार आहे स्ट्रक डम, आश्चर्याने बोबडी वळणे. ठीक आहे, बोलता न याने. टू बिकम स्पीचलेस असा त्याचा अर्थ होऊ शकतो. ठीक आहे. अनेबल टू स्पीक, अनेबल टू स्पीक, अनेबल टू स्पीक ड्यू टू शॉक. शॉक म्हणजे आपला शॉक नाही. ठीक आहे, एखादी शॉकिंग घटना झाली तर. स्ट्रक डम, सो शॉक्ड और सरप्राइज, इतकं आश्चर्यचकित होणे की बोलता न येणे. याला काय झालेलं आहे, इतकं आश्चर्यचकित होणे की बोलता न येणे, हा स्ट्रक डमचा अर्थ होतो. स्ट्रक डीफ अँड डम अशी कुठलीही इडियम नाही, त्यामुळे हा आपलं उत्तर असू शकत नाही. आपल्याला लक्षात घ्या. दुसरा आहे स्ट्राईक ऑफ. स्ट्रक डीफ, स्ट्राईक डीफ, हे स्ट्राईक डीफ म्हणजे बहिरं होणे असं म्हणू शकतो आपण, किंवा एखाद्याला बहिरं करणे हा त्याचा अर्थ होऊ शकतो स्ट्राईक डीफचा. मग स्ट्रक ऑफ, तर स्ट्रक ऑफ म्हणजे स्ट्राईक ऑफचे अर्थ होता टू रिमूव्ह ऑर इरेज फ्रॉम. एखादी गोष्ट रिमूव्ह करणे, बाजूला करणे, पुसून काढणे, मिटवणे असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. टू कट ऑफ or separate by or as if by a blow. She was struck off from the inheritance. काढून टाकणे, काढून टाकणे या अर्थाने सुद्धा त्याचा अर्थ केला जातो. काढून टाकणे. टू रिमूव्ह फ्रॉम रेकॉर्ड, रेकॉर्ड मधून काढून टाकणे, बाजूला करणे, सेपरेट करणे, इरेज, एक्सपंग, टू रिमूव्ह असे याचे काढून टाकणे, बाजूला करणे, पुसून टाकणे अशा अर्थाने स्ट्राईक ऑफचा उपयोग केला जातो. त्यामुळेच इथं स्ट्राईक ऑफही आपलं उत्तरात येऊ शकत नाही, कारण आपण देवेर अमेजमेंट आहे. मग अमेजमेंट कशाने होईल,
दे वेअर विथ अमेजमेंट स्ट्रक डम, ते बोलू शकत नव्हते अमेजमेंटमुळे, आश्चर्यचकित करणे किंवा आश्चर्याने, अमेजमेंटचा अर्थ. मग स्ट्राईक डिफही येत नाही, डिफ डमही नाही, स्ट्रक ऑफही नाही, स्ट्रक डम हा उरतोय म्हणून ते उत्तर आहे. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. द नेक्स्ट क्वेश्चन इज चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री ऑफ द सेंटेन्स बिलो. शेक्सपियर वॉज द ग्रेटेस्ट पोएट. सोपं आहे. मग शेक्सपियर वॉज द ग्रेटेस्ट पोएट, तर शेक्सपियर वॉज अ ग्रेट पोएट. कुठं दिलेलं आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. ऑल इंग्लिश पोएट्स वर नॉट ग्रेट, हे कुठं कन्स्ट्रक्शनही नाही आहे त्याचं, त्यामुळे येणार नाही. नन ऑफ द पोएट्स वर ग्रेटर दॅन, हे कंपॅरेटिव्ह डिग्री आहे त्यामुळे हे सुद्धा नाही. शेक्सपियर वॉज ग्रेटेस्ट, हे सुद्धा नाही. हे तर दोन्ही, कारण ज्या वेळेला ॲडजेक्टिव्हला किंवा ॲडव्हर्बला EST प्रत्यय लागतो त्यावेळेला ते ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्ब सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जाते. ज्या वेळेला त्याला ER लागतो किंवा त्याच्या अगोदर मोर येतो त्यावेळेला ते कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये जाते. मग त्यामुळेच आपलं पर्याय क्रमांक 3 आणि 4 हा उत्तराच्या शर्यतीतून तसेच बाद होत आहेत. पर्याय 1 ऑल इंग्लिश पोएट्स वेअर नॉट ग्रेट, शेक्सपियर वॉज द ग्रेटेस्ट इंग्लिश पोएट. मग इथं कुठं दिलेलं काय तो ग्रेटेस्ट होता म्हणजे सर्वजण नव्हते असं त्याचा काही अर्थ होत नाही. त्यामुळे हा जो पर्याय आहे तो आपलं उत्तर असू शकत नाही, एवढं लक्षात घ्या. का? कारण की ऑल इंग्लिश पोएट्स वर नॉट ग्रेट म्हणजे ते काहीच नव्हते का, फक्त शेक्सपियरच होता का? नाही, तो ग्रेटेस्ट होता. मग काही ग्रेटरही असतील ग्रेटही असतील, लक्षात घ्या. त्यामुळे हे असू शकत नाही. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. Let's move to the next question. Next and the last question. Which of the expressions are correctly represented? आता expressions. Keep eyes on something. Keep eyes on something. Melt the ice. आणि the tip of the iceberg. हे बरोबर आहे. हे एकच. The tip of the iceberg म्हणजे काय? The small part of something. The small part of the bigger thing. एखाद्या मोठ्या गोष्टीचा छोटासा पार्ट. द टिप ऑफ द आईसबर्ग. तुम्ही बघा समुद्राने जाताना एखादी आईसबर्ग जी असते ना, खाली जो मोठा बर्फाचा पहाड असतो, गोळा असतो, त्याचा छोटासाच तुकडा वर असतो पण बाकीचा मात्र खाली असतो, एवढं लक्षात घ्या. मोठा पार्ट, ठीक आहे. त्या मोठ्या पार्टचा छोटा भाग हा टिप ऑफ द आईसबर्गचा अर्थ होतो. तो बरोबर आहे. मेल्ट द आईस नसते, हे चुकीची आहे. मेल्ट द आईस नाही, ते काय? ब्रेक द आईस. ब्रेक द आईस म्हणजे काय? चुप्पी तोडणे. चुप्पी तोडणे म्हणजे काय? बोलायला सुरुवात करणे, ठीक आहे. दुसऱ्यांना कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करणे. हे इथं दिलेले आहेत त्याचे अर्थ. पुट, ओके, टू ब्रेक द आईस, हे बघा हे दिलेलं आहे. टिप ऑफ द आईसबर्ग. आणि हा जो दिलेला आहे हा शब्दप्रयोग टू कीप समवन ऑर समथिंग ऑन आईस असं पाहिजे होतं. टू कीप समवन ऑर समथिंग, मग त्याच्यानंतर इकडे ऑन आईस हे असं लिहिलं जाईल. टू कीप आईस ऑन समथिंग हे होणार नाही, हिला ह्या प्रकारे लिहिलं जातं. मग टू कीप समवन ऑर समथिंग ऑन आईसचा मिनिंग काय होतो? तर त्याचा मिनिंग होतो एखाद्या गोष्टीला पोस्टपोन करणे, उशीर करणे, पुढे ढकलणे, या अर्थाने त्याला वापरलं जातो. याला मराठीत कुठल्या अर्थाने वापरलं जातो यांचे दिलेले आहेत. तर याचा अर्थ होतो पुढे ढकलणे. पुढे ढकलणे हा त्याचा काय होतो? अर्थ होतो, एवढं लक्षात घ्या. पुट ऑन होल्ड आईस द बॅक बर्नर. मग पुट ऑन होल्ड, पुट ऑन आईस, पुट ऑन द बॅक बर्नर याचा अर्थ ह्या सर्व सिमिलर आहेत. काय आहेत? सिमिलर इडियम्स आहेत. टू पुट समथिंग ऑन आईसच्या. टू पुट समथिंग ऑन आईस मीन्स टू पुट ऑन होल्ड, टू पुट समथिंग ऑन द बॅक बर्नर, हे असे त्याचे वेगवेगळे अर्थ होतील, एवढं लक्षात घ्यायचं आहे. मग टू ब्रेक द आईस म्हणजे काय? बोलायला सुरुवात करणे. बोलायला सुरुवात करणे किंवा एखाद्या गोष्टीला सुरुवात करणे जेणेकरून बाकी लोकांची गप्पा चप्पा मारून ॲटमॉस्फिअर थोडंसं वार्म करू शकतो. टिप ऑफ द आईसबर्ग म्हणजे काय? मोठ्या गोष्टीचा छोटा भाग. छोटा भाग
हा त्याचा अर्थ होतो, एवढं लक्षात घ्या. याच्या अगोदर इथं दिलेला स्ट्रक डम म्हणजे काय? मती गुंग होणे. बोलता न येणे, बोलता न येणे हे मराठीत अर्थ दिलेले नाहीत, पण मी बोलताना सांगितलेलं आहे. स्ट्राईक ऑफ म्हणजे काय? काढणे, पुसून काढणे किंवा पुसणे किंवा बाजूला करणे किंवा वेगळे करणे. या वेगवेगळ्या अर्थाने याचा उपयोग केला जाऊ शकतो, एवढं लक्षात घ्यायचं आहे. हे त्याचे काय आहेत? वेगवेगळे अर्थ आहेत. आय होप तुम्हाला या पेपर ॲनालिसिसमध्ये या शब्दांचा अर्थ सुद्धा कळला आणि पेपरकडे कसं बघायचं हे सुद्धा कळलं आहे. लक्षात घ्या, बरेचसे प्रश्न याच्यातील आणखी बरेचसे प्रश्न बऱ्याच पेपरमध्ये पॅटर्नमध्ये रिपीट झालेले आहेत. पॅटर्न, काही प्रश्न पॅटर्नने रिपीट होतात, काही जसेच्या तसे रिपीट होतात. त्यामुळे आपल्याला पॅटर्न समजून घेणे गरजेचं आहे. एकदा पॅटर्न समजला की बाकीच्या गोष्टी सोप्या होतात. आय होप गाईज यू अंडरस्टूड द होल ॲनालिसिस. इफ स्टील यू डू हॅव एनी क्वेश्चन, काही जरी प्रश्न असेल तर यू कॅन कमेंट इन टू द कमेंट बॉक्स और यू कॅन कॉल मी. यू मस्ट हॅव सीन माय नंबर्स इनिशियली वेन आय हॅड डिस्प्लेड द सेकंड स्लाईड. तर सेकंड स्लाईडला माझा नंबर वगैरे दिलेला होता. इथं तुम्ही बघू शकता माझा नंबर दिलेला आहे या स्लाईडला. हा नंबर आहे. कोणाला प्रॉब्लेम असेल तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. आमचं एक माय करिअर अकॅडमी नावाचं प्ले स्टोअरला एक ॲप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करून कोणाला जर कोर्स परचेस करायचा असेल तर ते कोर्ससुद्धा परचेस करू शकतात, ज्यावरती बरेचसे व्हिडिओज इंग्लिश ग्रामरवरचे बरेचसे व्हिडिओ 85 व्हिडिओज जवळपास मी त्याच्यावरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही तो कोर्ससुद्धा परचेस करू शकता. किंवा मग काही प्रश्न असेल तर प्लीज फील फ्री टू रीच मी. थँक्यू व्हेरी मच. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.